नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी अंबडीतून तलाठी साजा कामाची चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांचा आमरण उपोषणाचा इशारा। अनागोंदी कामाची पोलखोल होऊ नये म्हणून प्रशासनाचे झोपेचे सोंग। अंबड लोकशाही प्रधान भारत देशात ग्रामपंचायतद्वारे गावाच्या विकासाचा कारभार चालवला जातो, तर तलाठी सजा अंतर्गत गावाच्या शेती संबंधीचा नोंदी, बदल, दुरुस्ती, विविध योजनेच्या अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जाते। झिरपी, तांडा, ईश्वरनगर, वसंतनगर, शिरनेर, बनटाकळी येथील 1 मार्च 2022 ते आजपर्यंत तलाठी सजा अंतर्गत 7-12 नोंदवही फेरफारची दुरुस्तीसह विहीर बोरच्या फेरफारीच्या नोंदीसह वाटणी पत्रासह हक्कसोड पत्रासह वारसाचे फेर करण्यात आले। याची संपूर्ण कामाची तात्काळ चौकशी समिती नेमून अहवाल मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांनी लेखी तक्रार दिली, परंतु हेतू परस्पराने या तक्रारीची दखल घेतली नाही। त्याचबरोबर तलाठी सजा अंतर्गत होणाऱ्या अनागोंदी कारभाराची पोलखोल होऊ नये म्हणून प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते। अनेक वेळा लेखी तक्रारी विनंती करून देखील तलाठी सजाच्या कामाची चौकशी समिती नेमून चौकशी होत नसल्यामुळे दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून बाबासाहेब खरात अंबड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याबाबत निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे। तलाठी सजा अंतर्गत अत्यंत बेजबाबदार व अनागोंदी कारभाराची पोलखोल चौकशी समितीद्वारे होऊ शकते, प्रशासनाचे मात्र धाबे आणले आहेत। या संदर्भात लोकात्मा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींनी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब खरात यांची संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले। सर, मी बाबासाहेब हरिभाऊ खरात अंबड। सर, मी तहसील कार्यालय अंबडकडे तक्रार दिलेली। झिरपी, तांडा, ईश्वरनगर, वसंतनगर, शिरनेर, बनटाकळी येथील तलाठी सजा अंतर्गत 1 मार्च 2022 पासून ते आजपर्यंत तलाठ्यांनी फेरफार बरेचसे अनुकूल काम केलेले आहे। त्याची चौकशी करण्यासाठी मी वारंवार तक्रारी देत आहे, परंतु तहसील कार्यालय अंबड येथील कर्मचारी व सर्वच कर्मचारी हे तलाठ्याला हेतू पुरस्कार पाठीशी घालत आहेत। माझ्या तक्रारीची कोणी दखल घेत नाही, त्यामुळे मी नाइलाजाने दिनांक 9/9/2024 रोजी तहसील कार्यालय अंबड समोर उपोषण। सदर मी अपंग असून माननीय तहसीलदार साहेब, तहसील कर्मचारी, नायब तहसीलदार यांना वारंवार चक्र मारूनही माझ्या तक्रारीची दखल घेत नाहीत, परंतु ह्या तक्रारीला कुठेतरी वाचा पडायला पाहिजे म्हणून मला तहसील कार्यालयाने माझ्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे व मला उपोषणाला बसण्याचे भाग पाडले असल्यामुळे मी नाइलाजानेच उपोषणाला बसत आहे। 9/9/2024 रोजी मध्ये माझ्या जीवितास काही हानी झाली, काही इजा झाली, याची सर्व जबाबदारी माननीय तहसीलदार, तहसीलमधले सर्व कर्मचारी व तलाठी सजेचे ती तक्रार दिली आहे, ते जबाबदार राहतील। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड।